तर मंडळी गावी जायचं म्हटलं की एक वेगळीच ओढ लागते. असेच आम्ही सुद्धा आमच्या गावात म्हणजेच आमच्या कोकणात मुंबईहून पुण्यात आणि पुण्याहून कोकणात असो प्रवास करत आम्ही आमच्या गावात चाललो. खूप सारी मज्जा मस्ती करत आणि निसर्गाचे खूप सारे अनुभव घेत आम्ही आमच्या गावात चाललो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं की तुम्ही इंट्रो बघितला असतंच की तुमका माहीत आहे की आज आपण काय करणार आहोत आणि कशी धम्माल चाललेली आहे आपली. हे छोट्याशा इंट्रोवर तुमका थोडी झलक दिसलीच असतली. तर आता 5 वाजता दिलेले असत आणि मी घाटकोपरला आहे मुंबई. आणि ही आमची बॅग्स वगैरे या ठिकाणी रेडी झाले आहेत. आता भरले 2 बॅग्स. वर्ष संपला, या वर्ष फर्स्ट इयर होता माझा. फर्स्ट इयर 1 वर्ष झालेला आणि आता 2 महिन्याची सुट्टी असा, 1.5-2 महिन्याची. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण चाललो गावी. चला तर फायनली आता वाजलेले असत 6:10 आणि आता पडला होता आणि आता निघणार आहोत. तो प्रवास सुरू होता, सगळीजण निघतो बाहेर आणि बाहेर भेटतो. चला फायनली झालेला आपला सामान वगैरे घेऊन निघाया पटकन पटापट. इकडनं जाऊचं आपलं पुण्यात, मुंबई गो आपण. चला तर मग फायनली आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली असा आणि आपण चाललो आता गावाक वाया पुणे. मागे काका काकी बाई गाडी चालवता. चला तर मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला फायनली ट्रॅफिक संपलेला असा आणि आता आम्ही हायवे लागलो, बेंगलोरी मुंबई हायवे. आणि ह्या हायवेनं आता आम्ही चाललो मस्त की पुण्याक, लोणावळा वगैरे. आता रात्रीचे आम्ही चाललो, म्हणजे रात्र झालेली असा ऑलरेडी 7:24 झालेली आहेत. आणि अजून आमका पुढे एस के पेट्रोल पंपला जाऊचा 1 तास 43 मिनिटं, म्हणजे 95 किलोमीटर अजून शिल्लक असा. मस्त रात्रीचं वातावरण बघा, शांत झालेलं असं इकडे. थोड्या वेळात माझा कॉलेज येणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ चालू केले. थोड्या वेळात माझा कॉलेज येणार आहे, तुमचं कॉलेज दाखवते बाहेर ना. एमआयटी युनिव्हर्सिटी आलेली आहे. एमआयटी युनिव्हर्सिटी आलेलं आहे बघा माझं कॉलेज. उतर बाय बाय कॉलेज. 1.5-2 महिने झालं की टेम्पो आता बघा लांब आहे, खूप मोठा आहे. सोडा काय कॉलेज आहे हे हॉस्टेल्स. आता कॉलेजला तरी आता 1.5-2 महिने बाय बाय सुट्टी पडलेली आहे. त्याच्यामुळे आता मस्त आहे की पुण्यात जाऊया, मग गावाक जाऊया आपल्या मजेत मस्त आहे की. चला तर मित्रांनो फायनली आपण इथं होतं पेट्रोल पंपावर HP काय घेतं हां खय हो आपण खालापूरच्या आपण पेट्रोल पंपावर हो. केवढं मोठं पेट्रोल पंप बघा. हो, आणि ह्या साईडला पूर्ण फूड सेंटर्स वगैरे आहेत. ह्या साईडला वॉशरूम वगैरे आहे. जाऊया थांबा. आपलं बाईक चाललो, बाईकच्या मागणं जाऊया. सगळ्या खाण्याच्या वगैरे गोष्टी आहेत. आम्ही आता स्नॅक्स घेऊन चाललो. नळी आहे, उडप्पी मुंबई, लोणावळा चिक्की, काय सगळा भरलेला गेले. काकी घ्या, काकी पण येली आपली बघा. जस्ट आम्ही आता हवा भरूसाठी गेलेलो असो. टायरांमध्ये जरा गाडीची हवा कमी झालेली, त्याच्यामुळे मागा काय नको मागा काय जेऊ जाऊचं ना पुढे. आता फक्त असेच थांबलेलो, हवा वगैरे भरत होती कारची त्याच्यामुळे. आणि पुढे आता लोणावळा जाणार, मग जेवायचं आहे तिकडे वगैरे पुढे गेल्यावर. चला ओके. चला आता गाडीत परत आलो आपण आणि नळिया वगैरे आणले आहेत. माका टाइमपास खाणे, गाडीमध्ये टाइमपास गाडीमध्ये टाइमपास खाणे, खायला या.
बायगेचे आवडते, बायकाला आवडतात नाही. लोणावळा घाट लवकरच लोणावळा येणार हा. 15-20 किलोमीटरच राहला. घाट चालू झालाय. घाट चालू झाला. लोणावळा येताला 15-20 किलोमीटरमध्ये. काय म्हणाल आणि लोणावळा ट्रॅफिक खूप असणार हा. त्याला फेकतेला काय एवढा महागायचा. चला तर म्हणजे फायनली आता आम्ही लव पुण्यात. राईस याच्यावरच का खय आता पण ठिकाण काय आहे? लगेच थम्सअप मागवायचं तुला. खय आता ही आपण खय होतेस पुण्यात खय पण पिंपरी. आता आम्ही जस्ट पिंपरीत आहोत आणि वाकडला आणि जेवसाठी थांबलो आम्ही. मस्त चिकन लेग पीस. हां नीलकमल हॉटेल नीलकमलला हंडी मागवलेलं पूर्ण आणि नान वगैरे रोटी मागवलेली आहेत बटर रोटी. तर जेवतो मस्तपैकी आणि मग तुमका भेटाया कधी इलास कधी मुंबई पुणे ह्या साईडने इलास ना तर हॉटेल नीलकमल म्हणून मिळता. रात्री 11-11:30 चालू असता. हा एक चांगला हॉटेल असतं तर येऊन तुम्ही खाऊ शकतास कारण हे चांगला मिळता. याच रोडला वाकड रोडला मिळता. तुम्ही येऊन हॉटेलचा बघा तुम्ही कशा असं दिसाकच बघा कसे मस्त हंड वगैरे असा हंडी वगैरे एक नंबर सगळा. चला तर मग मंडळी फायनली आपण जेवण वगैरे करून आता पोचलो असो पुण्यात वाकडला आपल्या माईच्या अपार्टमेंटमध्ये. आणि आपल्या जाऊचा तर रूमवर जाऊचा. भाई गाडी पार्किंगला लावता. भाई गाडी पार्किंगला लावता आणि आता गाडी पार्क लावून आपण वर जाणार अपार्टमेंटमध्ये बेसमेंट लाव पार्किंगला. तर मंडळी आता असं आपण माईच्या रूमवर आणि बाकी सगळी झोपली आहेत म्हणून मी शांत बोलतो आहे. माईला काय मग आपल्या निघायचा परत आपल्या गावच्या दौऱ्यावर कोकण दौरा पुण्या का होता माईच्या रूमवर. जोपर्यंत माई येत नाही तोपर्यंत माईचं सामान आपला. तर माईची चॉकलेट खात आहे बघा चॉकलेट. आता बसलेलं आहे ना त्याच्या डेस्कवर मग ह्या दिसला गुलाबजल लावूया. आरती घेऊन वळू त्याच्या ड्रायव्हरचं कॉफी ब्रेक जागो राहा गयो. फायनली माय गेलेला असता आणि आम्ही निघालेला असाव सगळेजण. रात्रीचे 2 वाजवले आणि 1 वाजता तो सांगा. चला नंबर लावा. नंबर लावलेले आहे तिकडे सिटिंगसाठी. गप मागे जायचं. गप मागे जायचं. गप मागे जायचं. तू झोपा काढशील. मी झोपे काढतोय. गेलंस तू दमान आता का मारणार तू झोपतलस. मायग्याच्या फ्रीज मधनं चोरून आणलो आम्ही. या बघा थंडा चोरून म्हणजे आणलं की जबरदस्ती. चला फायनली आपली जर्नी परत सुरू झालेली असा आणि आता आपण चाललो आपल्या गावी. आता कोल्हापूर मार्गे आपण गावी जाणार आहोत. गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की. चला आता पुण्यापासून आपली जर्नी सुरू झालेली आहे आणि माईक आता जस्ट पुढे बसाक दिलेला आपण. दिवसाचा आपण बसायचा रात्रीचा ते का बसाक जाऊया आपण. सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी. चला तर म्हणजे फायनली सकाळ झालेली असा. गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही असं कोल्हापूरमध्ये आणि CNG मागे वरच होतो बघा. CNG स्टेशनवर आहो. तर CNG स्टेशन या भरतो. गाडी इकडे लावलेली आहे. वॉशरूम वगैरे साठी थांबलेलो.
आणि आता पहाट झाली आहे बघा, पाटणा लाल लाल दिसत असत तुमका. हा हा थंडी वाजता हो सकाळची. टाइम काय झाला माहिती काय? 5:40. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग वन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वन. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग महाराष्ट्र. गुड मॉर्निंग गाईज. चला मित्रांनो, आता आपण जाऊया मस्तपैकी कोल्हापूरमध्ये, भेटूया मेन कोल्हापूर सिटीच. चला तर फायनली आपण कोल्हापूरचं किन्नी टोल नाका पार केलेलो असा. मॅपमध्ये किन्नी टोल नाकाच दिलेला, नाव एवढं मागा फिक्स माहित नाही, चुकला तर बघा काय आता. किन्नी टोल नाका पार केलेलो असा आणि आपण आता कोल्हापूरमध्ये प्रॉपर प्रवेश केलेलो असा. टोल नाका झालं त्याच्यामुळे. आणि कोल्हापूरमध्ये प्रवेश केल्याचा प्रूफ तुमका दाखवते, थांबा. त्या फक्त शेताच्या बाजून चालत बघा, ऊस दिसतले. त्याच प्रूफ, खूप जास्त मोठा असा प्रूफ की आपण पोचलो कोल्हापूरमध्ये. अरे शेतच आहे ना, थांबा येतं आता. हा हे बघा, शेती, ऊसाची शेती म्हणजे आपला कोल्हापूर. वाव, सकाळी सकाळी वातावरण एकदम मस्त आलं. आणि तुम्ही काय बघा, पावसाचं वातावरण असल्यामुळे हिरवगार, सगळी काही हिरवळ असा मस्तच वाटा. आणि आपली सगळी मंडळी पाठी झोपेत, म्हणजे अर्धी झोपेत अर्धी जागी. रात्रभर कोण जास्त सरळ प्रॉपर झोपाक नाही. मी तर जागवत होते, अर्धा तास पॉवर नॅप घेतलोय फक्त. झाला आरसू. आर्मीवाले ते ॲस्परंट्स किंवा तालीमवाले असतले. कोल्हापूरकर भरतीवाले सगळे. ते सकाळी 6:50 झाले आणि पोरग्याला धावत होते. मे बी आर्मी भरतीचे वगैरे, भरतीसाठी ट्राय करणारे असणार, पोलीस भरती वगैरे. आणि आता जवळच हे बघा, थोड्याच वेळात रंकाळा झाला. गाईज सकाळी सकाळी रंकाळा ट्रिप तुमच्यासाठी फक्त. चला फायनली आपण राधानगरीच्या खूप जवळ बसलेलो आहोत आणि मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद घेत, नवीन नवीन मस्तपैकी निसर्गाचा. आणि जस्ट सूर्यकिरणं इलेली असत, त्याच्यामुळे तर अजूनच मस्त वाटतं. पण रस्त्याची वळणं बघू शकता तुम्ही, नागमोडी वळणं, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओग्राफीमध्ये काय फॉल्ट झाला तर बघून घ्या. सूर्य पडला, सूर्यकिरण पडला एकदम मस्त की झाडावर, त्याच्यामुळे आता मस्त ब्राईट खूप काय बघा, मस्त वाटतं ना. चला तर राधानगरी स्टेशन आहे, स्टेशनकडे येलो. सकाळचा काहीतरी नाश्ता, बाकी काही ओपनच नव्हता, त्याच्यामुळे हा इलेला होता. गावाला ओपन ते नाश्ता करूया आता, मस्त नाश्ता करूया मस्त पोटभर. कदम. चला तर सगळ्यांचा आता नाश्ता इलेलो असा. मी इडली, बाकी तिघांनी प्लेन डोसा आणि काकाने मेंदूवडा. चला आता संपवतो आणि तुमका भेटा. चला तर गाईज आता आपण इलो फोंडा घाटमध्ये. आणि माझ्या समोर बघा तुम्हाला काय चालतं दाखवते. असण्यात दिलं आता, लवकरच फोंडा घाटमध्ये दिलो. असण्यात आम्ही असण्यात ना, हा आता समोर बघा तुम्हाला दाखवते काहीतरी. चला तर मग फायनली आपण पोहोचलो असो फोंडा घाटमध्ये. आणि आता थोड्याच वेळात फोंडा घाट उतरून गेलो की आपला कणकवली थोड्या वेळानं पोचतो लवकरच. पण फोंडा घाटमध्ये आता इले स्पॉटमध्ये थांबले. स्पॉट आहे या साईडला मेन. आणि तुमचं मागचं दृश्य दाखवते, काय मस्त सिनरी झाली आहे, एकदम मस्त की ना. थांबा दाखवूया. येस,
ह्या साईडला तुम्ही बघू शकता काय मस्त वातावरण झालेलं हा. आणि ह्या साईडला बघा, ह्या साईडला हे पहाड असा आणि त्याच्यावर मस्तपैकी हे बघा वाव धुक्या बघा, पूर्ण धुक्या पसरला आणि ह्या साईडला फोटो शूटिंग चाललेली आहे. वाव 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 कसला वाटतं बघा वातावरण. चला फायनली आपला झालेला असा मस्तपैकी तुमका सीन दाखवले. काय कसं वाटलं नक्कीच सांगा. आपण कोकणात गेलो, आपल्या कोकणातल्या गावात जाऊचा कणकवली आणि फोंडा घाटात आपला ह्यो रस्ता होता आणि फोंडा घाटातलं ह्यो आयकॉनिक प्लेस सीन म्हणू शकतास तुम्ही. 55 बघा सगळेजण आता सीट बेल्ट लावते मी पण. कसं वाटलं नक्कीच सांगा. पावसाची सुरुवात, पाऊस असं अजूनच भारी झाला असता. चला तर मग आता हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही आता आमच्या गावाक पोचतलो. थोड्याच वेळात आमचा गाव पण येतला. तुमका आमच्या गावचे वय असे पूर्ण कोकण किंवा निसर्ग आपले सर्व व्हिडिओ बघूचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओ लाईक नक्कीच करा, कारण ह्याच्या पुढचे व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार असणारच.